ब्रेक के बाद एक बार फिर से रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर। इस महाराष्ट्र बुलेटिन में बात करेंगे बदनापुर की, जहां गांव की विभिन्न समस्याओं को लेकर प्रदर्शन किया गया। साथ ही चर्चा करेंगे बुलडाना की, जहां घने कोहरे के चलते वाहन चालकों को परेशानियों का करना पड़ रहा है सामना। ऐसी और भी तमाम खबरों पर विस्तार से होगी चर्चा। रोशन गांव के ग्रामीणों ने गांव की विभिन्न समस्याओं को लेकर पंचायत समिति पर डट के अधिकारियों के खिलाफ किया प्रदर्शन। समस्या को लेकर ग्रामीणों का हाल बेहाल, कोई अधिकारी दखल नहीं लेता। गट विकास अधिकारी ज्योति राठौर को दिया ज्ञापन। बदनापुर तहसील के रोशन गांव के नागरिक छोटे हत्ती में भरकर पंचायत समिति कार्यालय बदनापुर पहुंचे। बदनापुर तालुका के रोशन गांव में सीमेंट रोड, भूमिगत नाली जैसी कई समस्याओं को लेकर महिला पुरुषों ने पंचायत समिति बदनापुर पर धावा बोल दिया। रोशन गांव की समस्या पर किसी भी अधिकारी का ध्यान नहीं होने पर गत विकास अधिकारी ज्योति राठौर को ज्ञापन दिया गया। इस अवसर पर बड़ी संख्या में महिलाएं एवं नागरिक उपस्थित थे। आइए जानते हैं इस विषय में कृष्णा खरात, शेतकरी पुत्र, रोशन गांव का और क्या कुछ कहना था। तुम्ही कोणत्या गावातून आले, काय झालं नेमकं? रोशन गावातून आलो आम्ही। एक तर आमच्या गावाला पहिल्या सरपंच अनिता प्रताप काळे यांनी राजीनामा दिलेला होता। त्यांना झाले 8 ते 9 महिने। त्या बाद दुसरा सरपंच झालते आरेफ आलिम कुरेशी, त्यांचं पद कलेक्टर साहेबांना रिक्त केलेलं व्हॅलिड नसल्यामुळे। तरी पण आम्ही म्हणतो त्यांची जर बनत असली डीएससी तर बना। आणि ग्रामसेवक इलेक्शनचं कारण सांगून आतापर्यंत गावात नाही, ते बी कारण इलेक्शनचं संपलं। जवळजवळ 6 महिने झाले, पाण्याचा बिकट प्रश्न आहे। बोरिंग कमीत कमी आमच्या गावाला 17 ते 18 बोरिंग आहे, त्यापैकी 12 ते 13 बिघडेले सध्या। हे म्हणते आमच्या इथं सामायन नाही पंचायत समितीला, यांच्याकडे अवेलेबल सामायन नाही, यांच्याकडे अवेलेबल अधिकारी नाही। मग हे नेमकं शेतकऱ्याची आणि सामान्य जनतेची केव्हापर्यंत पिळवणूक करत आहे? त्याच्या डापे कमीत कमी भरपूर फुटेले। एक म्हातारं परवा दिवशी त्या डाप्यात पडलं, यांना कॉल करून पण सांगितलं। याच्या आधी 10-12 निवेदन पण केले। काहीचे घरकुलाचे पैसे 1-1 वर्ष झाले पडले नाही। सामान्य जनतेची इथून पंचायत समिती अधिकाऱ्यानं अशी पिळवणूक लावली। तर सांगायचा मुद्दा म्हणजे कमीत कमी आमच्या शेजारी पाणी पुरवठा विहीर आहे गावाच्या शेजारी, वरतून तिथं एक गड्डा आहे। त्या गड्ड्यामध्ये कमीत कमी 60 गावचं जे घाणपाणी येतं नाशिक, त्याची विल्हेवाट लावा म्हणतो आम्ही आतापर्यंत। त्यामुळे आमच्या गावाचं दूषित पाणी झालेलं आहे। कमीत कमी आमच्या इथं 110 ते 112 मुलं मुली शाळेतले आज आजारी आहे डेंगू तापीने। त्या शाळेच्या आजूबाजूला त्या परिसरात, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात आता सध्या कधी आले तुम्ही तर संपूर्ण इतके मच्छर आणि डास, मोठाले डेंगूची ताप त्यापासून होऊ लागली। त्या सरनं सुद्धा बीडीओ मॅडमला कळवलं होतं, त्यांनी आतापर्यंत याची दखल घेतली नाही। आमचे स्थानिक आमदार असन, स्थानिक खासदार असन, यांच्यावर कानावर टाकेले आम्ही। ते कोणत्या पक्षाचे, शेतकऱ्याला काय घेणं नाही। शेतकरी हा कोण्याच पक्षाचा नाही, हा जगाचा पोशिंदा आहे। आणि जगाच्या पोशिंद्याला जात नसती, जात कोणतीच नसती। माणूस हा जन्माला आला, त्याचं मरण अटळ असतं आणि त्याच्याकरता त्याचं समाजसेवा करायचं काहीतरी देणं असतं। त्या हिशोबानं त्यांनी काहीतरी जागृती आणि गावच्या सामान्य जनतेचं समस्या सोडणं हाच त्याचं कर्तव्य असतं। मी ही गावचा उपसरपंच आहे, पण माझ्या हातात डीएससी नाही, कारण समोरचे दोन्ही पदावर नाही। त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस सांगतो व्हिडिओला, आमची नका बनू, आम्हाला त्या डीएससीहून खायचं नाही, आम्हाला त्या पदावरून घेणं नाही। मी माझ्या पदाचा आज बी राजीनामा द्यायला तयार आहे जनतेसाठी। मला काही घेणं नाही त्या पदाशी, पण त्यांनी ग्रामसेवकच्या माध्यमातून, ग्रामसेवकच्या हातात कारभार आहे तर त्यांनी पूर्ण कामं करावे असे बीडीओ मॅडमने आम्हाला 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं। ग्रामसेवक तुमचं काम पूर्ण करील, पण आतापर्यंत एकही काम केलेलं नाही। विस्तार अधिकारी येऊन गेला गावातून पाणी करून, नुसतं म्हणे 2 दिवसात करतो, झाले 6 महिने। जवळजवळ हे थापा मारते आणि गावगाड्यात ग्रामपंचायतमध्ये वाद लावायचं काम हे अधिकारी करते। गावगाड्यात आम्ही एक आहे, सगळे एकत्र आहे। आम्ही कोणाच्या विरोधात नाही आणि कोणाच्या समर्थनात पण नाही। हम सब जय जवान जय किसान, भारत माता की वंदे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपति शिवाजी महाराज की। महाराज से सीनियर संवाददाता यकीन शेख की रिपोर्ट। बुल्ढाना जिले में 2 दिनों तक बादल छाए रहने के बाद आज सुबह घना कोहरा छाया रहा। घने कोहरे के कारण कई सड़कों पर यातायात धीमा है। राष्ट्रीय राजमार्ग संख्या 153 और 161 पर कई स्थानों पर यातायात रोका गया। कोहरे के कारण दृश्यता मात्र 10 मीटर तक थी, इसलिए चालक परेशान उठे। कोहरे के कारण रबी फसलों पर प्रतिकूल प्रभाव पड़ने की संभावना है, इसलिए किसान परेशान हो रहे हैं। बुल्ढाना महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता संदीप सावजी की रिपोर्ट।
महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर महात्मा फुले विद्यालय पिशोर में महापुरुष डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के स्मृति कार्यक्रम में 6 दिसंबर को महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय पिशोर में शिवाजी महाराज, छत्रपति महात्मा फुले और प्रोफेसर मनोज मोकाशे का अभिनंदन किया गया। नाना पाटिल का स्मृति समारोह संपन्न हुआ। इस कार्यक्रम में संस्था के अध्यक्ष, संस्था की ओर से कारा नवले, बाला साहेब तुकाराम मोकासे, कादर सेठ, सुनील गोकुल मोकासे ने राज्य स्तरीय मेधावी शिक्षक पुरस्कार प्राप्त करने के लिए प्रोफेसर मनोज मोकासे को स्कूल वर्षभर प्रदान किया। इन कार्यक्रमों में सम्मानित किए गए मुख्य व्याख्याता डॉक्टर प्रभु गायकवाड़ ने विद्यार्थियों को महापुरुष की सोच के महत्व के बारे में बताया तथा विद्यालय की कक्षा 10वीं एवं 12वीं के मेधावी विद्यार्थियों को मुख्य अतिथि द्वारा पुरस्कार एवं खेल के क्षेत्र में मेधावी खिलाड़ियों को ट्रॉफी प्रदान की गई और उन्हें इस अवसर पर प्रमाण पत्र देकर सम्मानित किया गया। विद्यालय के प्राचार्य NR नवले, उपाचार्य अर्चना नवले, पर्यवेक्षक हल्दे पिशोर पुलिस स्टेशन, उप निरीक्षक विश्वजीत फरताड़े, ठाणे विधायक वसंत पाटिल, जमादार सुनील भिवासने, तुकाराम पाटिल जाधव, बहारदार, सूत्र व्याख्याता एवं लेखक डॉक्टर संजय गायकवाड़ के नेतृत्व में आयोजित कार्यक्रम में सभी शिक्षक एवं प्रोफेसर, विद्यार्थी, अभिभावकगण बड़ी संख्या में उपस्थित थे। युवा पवार और सुनील कोल्हे ने दाऊद सर को धन्यवाद ज्ञापित किया। महात्मा ज्योतिबा फुले ज्युनियर कॉलेजचे सेवानिवृत्त प्राध्यापक आमचे सन्माननीय स्नेही प्राध्यापक मनोज मोकासे सर यांना राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार हा मिळालेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा 2024चा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे। त्या निमित्तानं आमच्या संस्थेचे आमचे आधारवड मार्गदर्शक आणि संस्थेचे अध्यक्ष माननीय करा नवले गुरुजी यांच्या शुभ हस्ते आणि व्याख्याते तथा लेखक डॉक्टर प्रभाकर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुनश्च आमच्या ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणामध्ये त्यांना शुभेच्छा सदिच्छा या ठिकाणी देण्यात येत आहे। सर हा मोठा पुरस्कार आहे, तुमच्या कार्याचा हा गौरव आहे। म्हणजे सेवानिवृत्तीनंतर सुद्धा अशा पद्धतीचा गौरव होऊ शकतो। कार्य जर केलेलं असेल, बँकमध्ये तेवढं जर बॅलन्स असेल आपलं अकाउंटमध्ये तर तो होऊ शकतो, हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणूनच पुनश्च एकदा अध्यक्ष साहेबांच्या हस्ते तोच पुरस्कार देऊन गौरव करताना आम्हाला सन्मानित होता है। महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल के लिए महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।